नमस्कार मित्रांनो, रंदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, रंदे भैया आलेला होता गुजरातला वरपे मामासोबत आणि तुम्ही बघू शकता गाडी खरेदी पूर्णपणे झालेली आहे. उद्या दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी ही गाडी जातेगावामध्ये येत आहे. तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक, संभाजीनगर बाँड्रीच्या अंतरावर हे गाव वशित आहे. तर तुम्ही जातेगावला उद्या 8 डिसेंबरला हजर राहायचे आहे. ह्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सर्व शेळ्या मित्रांनो जातेगावला येत आहे. तुम्ही बघू शकता. आता हे बघू शकता, ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या गाभण आणि काही दुधाच्या शेळ्या एकदम कोयल्या टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या एकदम क्वालिटीमध्ये खरेदी झालेल्या आहे. ह्या शेळ्यांचं माप, उंच, पूर्णपणा आणि दुधाचे घेरे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल. एक दीड दीड लिटर दूध एका टायमाला देणाऱ्या ह्या शेळ्या आहेत. जर कोणाला दुधासाठी पाहिजे असेल तर दुधासाठी, कोणाला पिल्ले पाळण्यासाठी शेळ्या पाहिजे असेल तर त्यांना पिल्ले पाळण्यासाठी या शेळ्या मिळतील. आता बघू शकता ही होंडी शेळी समोर दिसत असलेली पहिला रोज पाटे मित्रांनो. त्याच्यानंतर ही काळी शेळी, त्याच्यानंतर आता ह्या वरपे मामांनी हातात धरलेल्या शेळ्या बघू शकता. गाभण शेळ्या आहेत. टॉप क्वालिटीच्या गाभण शेळ्या मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळणार आहे. टोटल शेळ्यांचं माप मित्रांनो असणार आहे 82. त्याच्यामध्ये 25 शेळ्या मित्रांनो गाभणी असणार आहेत आणि बाकीच्या शेळ्या ह्या टॉपच्या जेवढ्या बी उरतील त्या सगळ्यात दुधाच्या असणार आहे. दूध मित्रांनो यांना पूर्ण परिपूर्ण दूध आहे. एका टायमाला 1 ते 1.5 लिटर दूध एक शेळी आरामात देते मित्रांनो. कोणाला दुधाचा व्यवसाय करायचा असेल तरीही तुम्हाला या शेळ्या जातेगावामध्ये बघायला मिळेल. बघू शकता 8 डिसेंबर रोजी ही गाडी येत आहे. माप बघू शकता, क्वालिटी आणि चमक बघू शकता शेळ्यांवरची. तर तुम्हाला सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी जातेगावला हजर राहायचं आहे. उंच पूर्ण काठेवाडी शेळ्या मित्रांनो वरपे मामांनी या गाडीमध्ये खरेदी केलेल्या आहेत. बघू शकता आता ह्या ज्या शेळ्या दिसत असतील तुम्हाला, ह्या प्युअर गोलवाडी काठेवाड कोयल्या शेळ्या मित्रांनो आहे. ह्या शेळ्या गुजरातमध्ये बी मिळतात, पण खूप कमी मिळतात. आणि आपल्या इकडे आणायला सुद्धा यांना खर्च आणि दामसुद्धा तसाच लागतो. त्याच्यामुळं जर कोणाला शौक करायचा असेल दूध काढण्यासाठी तर ह्या शेळ्या मित्रांनो तुम्ही नक्कीच पाळल्या पाहिजे. एकदा प्युअर काठेवाडी गोलवाडी शेळ्या आहेत. नंबर 1 क्वालिटीमध्ये शेळ्या मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे. दूध यांना खूप आहे मित्रांनो, म्हणजे इतकं दूध आहे की जबरदस्त दूध आहे, तुम्हाला समोर दिसेलच. पण एक शेळी 1.5 2 लिटर दूध देईल एवढ्या दूध आणि 2 3 पिल्लं वेल्यानंतर मित्रांनो ह्या शेळ्या देतात. आता यांच्या मागं पिल्लं आहेत नाहीत हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच. या व्हिडिओमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला या शेळ्या फक्त दुधाच्या घ्यायला मिळतील. पिल्लं वगैरे घ्यायची असतील तर त्या हिशेबानं दाम होईल. बघू शकता तुम्ही शेळ्या वगैरे एकदम टॉप क्वालिटीमध्ये खरेदी झालेले आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर 100% संपर्क करू शकता. आता बघू शकता मित्रांनो, ही जी शेळी बघताय तुम्ही ही गाभण शेळी आहे मित्रांनो. कंबर मापाची शेळी आहे. जबरदस्त उंच पूर्ण माप आहे. गाभण होंडी काठेवाडी शेळी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर अशाच मित्रांनो बाकीच्याही दुधाच्या शेळ्या आहेत. जबरदस्त चमक आणि माप मित्रांनो शेळ्यांना आहे. शेळ्यासुद्धा तुम्ही बघू शकता नंबर 1 क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत. आणि काशी वगैरे मित्रांनो घरं वगैरे शेळ्यांना खूप जबरदस्त आहेत. एका टायमाला 1.5 लिटर दूध आरामात शेळी देते. म्हणजे दिवसाला 3 ते 4 लिटर दूध देणाऱ्या शेळ्या या तुम्हाला गाडीमध्ये बघायला मिळतील. तर लवकरात लवकर त्वरा करायची आहे. ज्याला गाभण शेळ्या घेण्याचं डर लागत असेल किंवा भीती वाटत असेल त्यांनी मित्रांनो ह्या दुधाच्या शेळ्या बिनधास्त घेऊन जाणे, जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण या शेळ्यांना ट्रॅव्हल करण्यामध्ये येत नाही. गाभण शेळ्यासुद्धा मित्रांनो तुम्हाला मिळेल. 1 महिन्याच्या कच्च्या गाभण शेळ्या मिळेल, जेणेकरून तुम्हाला ट्रॅव्हल करण्यामध्ये अडचण येत नाही. शेळ्या गाभडण्याची भीती राहत नाही, सेट करण्याची भीतीसुद्धा राहत नाही. त्याच्यानंतर ही मेंढीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो गाडीमध्ये. एक मेंढी शॉक म्हणून घेतलेली आहे. जर कोणाला पाहिजे असेल नक्कीच संपर्क करा. त्याच्यानंतर हे बघू शकता, आता दूध काढल्यानंतर सुद्धा ह्या क्वालिटीची कास शेळीला तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर मित्रांनो ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या प्युअर भावनगर जंगलच्या काठेवाडी शेळ्या असल्याकारणानं यांना दूध आणि माप खूप उंच पूर्ण आहे. त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर संपर्क करायचा आहे. बघू शकता काशी वगैरे आहेत. सकाळी शेळ्या खरेदी केल्या होत्या.
त्यामुळे शेळ्यामध्ये दूध काशीमध्ये दूध तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल आणि काशीवरून तुम्ही अंदाज लावू शकता की शेळ्यांना दूध किती असेल ते. नंबर 1 क्वालिटीच्या शेळ्या मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळणार आहे. हा माल पुन्हा पुन्हा येत नाही. एकदा तुम्ही फक्त भांडं घेऊन जा, त्या भांड्यामध्ये तुम्ही नंतर मूर्त्या तयार करत राहशाल, अशी गंमत आहे. त्यामुळे उंच पूर्ण मापाची शेळी एकदाच न्यायची मित्रांनो. 2 महिने मागं पुढं होतात लागवडीला जणायला, पण एकदा तुमच्याकडे शेळी सेट झाली की तुम्हाला नंतर त्या शेळीपासून जे मिळणारं उत्पन्न आहे ते एकदम क्वालिटीबाज आणि जबरदस्तच मिळतं. पिल्लंही खूप फास्ट वाढतात दूध जास्त असल्यामुळं. त्याच्यामुळे एकदा तुम्ही ह्या शेळ्या घेऊन बघा. एक नंबर क्वालिटी चमक आहे मित्रांनो. 70-80 किलोच्या शेळ्या मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळतील आणि माप आणि वजन उंच पूर्णपणा आहे. दुसऱ्या व्यतातच मित्रांनो शेळ्या आहेत. बघू शकता वरपी मामा बसून दाखवताय शेळीवर. एवढं माप आणि एवढी ताकद त्या शेळ्यांमध्ये आहे. बघू शकता काशी वगैरे त्यांना किती जबरदस्त आहे. सकाळचा टाईम आहे, शेळ्या उपाशी होत्या तरीही काशीमध्ये दूध आणि काशीवरून तुम्ही अंदाज लावायचा आहे की शेळ्या काय क्वालिटीच्या आहेत त्या. हा माल मित्रांनो पुन्हा पुन्हा येत नाही. त्याच्यामुळं एकदाच घ्यायच्या आणि 10 वर्ष सांभाळायचा असा माल हा ह्या गाडीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर क्वालिटीसुद्धा तुम्ही बघू शकता शेळ्यांची. एकाचड एक मित्रांनो शेळ्या आहे. ही नाही सोडावा आणि ती नाही धरावा अशी गंमत तुम्हाला होणार नाही. त्याच्यामुळं जी शेळी तुम्ही हातात धरशाल ती शेळी तुम्हाला क्वालिटीच लागणार आहे. बघू शकता तुम्ही आता ह्या ज्या शेळ्या दिसत आहे तुम्हाला दावणीमध्ये, टोटल शेळ्या मित्रांनो दुधाच्या आणि काही गाभणी शेळ्या तुम्हाला बघायला मिळणार आहे. 25 शेळ्या मित्रांनो गाभणी येणार आहे. 25पेक्षा जास्त शेळ्या गाडीमध्ये गाभण आहेत, पण 25 शेळ्या ह्या लगेच एकदम महिन्याभराच्या अंतरावर जाणायला आहेत. बाकीच्या 2-5 शेळ्या ह्या कच्च्या गाभणी आहेत. तर तुम्ही 100% संपर्क करू शकता. आता हे बघा ही दुधाची म्हैस, त्याच्यानंतर ही सुद्धा दुधाची म्हैस मित्रांनो. प्युअर दूधगंगा, दुधाच्या राण्या, मोटरी शेळ्या मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळतील. बघू शकता दूध किती आहे. आणि या शेळ्या जेव्हा एक टाईम दूध काढायला येतं, आता हे तर दुपारच्या टायमाला आम्ही व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यामुळं पूर्ण दूध शेळ्यांच्या काशीमध्ये नाही आहे, पण एक पूर्ण टायमाचं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं दूध ज्या टायमाला आपण बघतो काशीमध्ये ते एकदम या शेळ्यांना चालता येत नाही एवढी कास त्या शेळ्यांना असते मित्रांनो. तर 100% आता हे बघा हे या 2 गाभण आहेत, त्याच्यानंतर ही दुधाची शेळी आहे आणि ही गाभण एकदम एकसारख्या काशी वगैरे मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल. आणि शेळ्यासुद्धा क्वालिटी पास बघायला मिळेल. त्याच्यानंतर माप तुम्ही बघू शकता मित्रांनो शेळ्यांचं. मामांच्या खांद्याला शेळ्या लागताय एवढं त्यांचं माप आहे, एवढा त्यांचा उंच पूर्णपणा आहे. बघू शकता. आता ही शेळी बघा मित्रांनो, गाभण शेळी आहे नंबर 1 टॉप क्वालिटीमध्ये आणि ह्याच क्वालिटीच्या गाभण शेळ्या तुम्हाला अख्ख्या गाडीमध्ये बघायला मिळणार आहे. तर लवकरात लवकर संपर्क करायचा आहे. बरेच लोक म्हणतात आपल्या इकडे या शेळ्या टिकेल का, तर तुम्ही बघू शकता शेळ्या मस्तपैकी कपाशीमध्ये चरताय आणि टॉप क्वालिटीमध्ये त्यांना काहीच अडचण नाही मित्रांनो. आपल्या इकडे आरामात सेट होतात. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना खाऊ-पिऊ घालायला अडचण नाही. ज्याला बंदिस्त करायच्या, अर्ध बंदिस्त करायच्या, त्यालाही काहीच अडचण नाही मित्रांनो, कारण आरामात अर्ध बंदिस्त होतात मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फिरस्तीसुद्धा ठेवू शकता, कारण ओरिजिनली ह्या शेळीचं जे वाण आहे ते फिरस्तीचंच आहे. फिरस्तीमध्ये शेळी चरते, भरते, त्याच्यामुळं तुम्हाला फिरस्तीमध्येही अडचण नाही, बंदिस्तमध्येही अडचण नाही. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही की ही शेळी आपल्याकडे टिकेल का, कारण तुम्ही बघू शकता आता फिरस्तीमध्ये सुद्धा या शेळीला काय चमक, काय माप आणि काय वाण आहे तो, काय गुण आहे तो. टॉप क्वालिटी, उंच पूर्णपणा आणि नंबर 1 क्वालिटी. ह्या शेळ्या मित्रांनो आपण बिंदास शॉक म्हणून घेऊ शकतो. जर कोणी पाहून गेलं ना तर आपल्या स्वतःची नजर लागेल अशा शेळ्या मित्रांनो आहेत. त्याच्यामुळं दुश्मनाची तर काही गोष्टच करायची नाही. त्याच्यामुळं तुम्ही एकदा तरी ह्या शेळ्या घेऊन बघा. क्वालिटीमध्ये वाण आहे, क्वालिटीमध्ये माप आहे. दूध वगैरे शेळ्यांना खूप आणि भरपूर आहे. तुमचं 2-3 महिन्यामध्ये पारणं फेडून टाकील अशा शेळ्या मित्रांनो या आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर उत्पन्नाला शेळ्या जबरदस्त आहे. थोड्या दिवसामध्ये शेळ्या ह्या उत्पन्नाला पूर्ण रिटर्न करतात असं तुम्ही म्हणू शकता. दुधाच्या पैशामध्येच तुमचे पैसे शेळीचे फिटून जातात आणि शेळीसुद्धा एकदम टॉप क्वालिटीमध्ये नंबर 1मध्ये राहते. आता वरपे मामा सांगत होते की ह्या शेळ्या घ्यायला डोळे फाडून किंमत टाकावं लागते, अशा पद्धतीने ह्या शेळ्या आहेत. कारण शेळ्यांना कास घर इतका आहे की नादखोळा आणि दूध जास्त असल्यामुळं त्या हिशोबाने दाम बी होतं शेळ्यांचा.
वाण आहे, क्वालिटी आहे. बघू शकता शेळ्यांना दूध किती आहे मित्रांनो. आता हे दुपारचं दूध जर एवढं शेळीला काशीमध्ये असेल तर तुम्ही 2 टायमाच्या दुधाचा अंदाज लावायचा आहे. शेळीला 2 टायमाचं दूध जेव्हा तुम्ही काढशाल त्यावेळेला तुम्हाला एका टायमाला 1.5 पावणे 2 लिटर दूध शेळी देणार आहे. दिवसाचं तुम्हाला 3 ते 3.5-4 लिटर दूध एक शेळी देईल. त्यामुळे उत्पन्नाला सुद्धा या शेळ्या खूप जबरदस्त असतात. आणि एवढं दूध जर तुम्ही 2 बकरांना पाजलं तर बकरं सुद्धा 3च महिन्यात तुमची विकायला येतात आणि पैसे वसूल गंमत होते मित्रांनो. त्याच्यामुळं पैसा फेक आणि मस्तपैकी तमाशा देख अशी गंमत जबरदस्त आहे. कारण मापही तसंच आहे, उंच पूर्णपणाही तसंच आहे. त्याच्यामुळं बघू शकता तुम्ही या शेळ्या खरेदी करणे, लवकरात लवकर संपर्क करणे. खाली सोपान भाऊ आणि माझा रंदे भैयाचा नंबर दिलेला आहे. तुम्ही दोघांपैकी कोणालाही कॉल करू शकता. तर लवकरात लवकर संपर्क करा. ह्या शेळ्या तुम्हाला सोमवारी जातेगावमध्ये 8 डिसेंबर रोजी बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता या शेळ्या कशा पद्धतीनं बंदिस्तमध्येही खुराक वगैरे खातात जबरदस्तपणे. तुम्ही बघू शकता गुजराती लोक बाजेवर खुराक टाकून शेळ्यांना खाऊ घालत असतात. एक नंबर क्वालिटीमध्ये शेळ्या खुराक वगैरे खातात आणि नातखोळामध्ये त्यांचं बंदिस्तमध्येही नियोजन जमू शकतं. तुम्हाला बंदिस्त करायच्या, अर्ध बंदिस्त करायच्या, थोडीशी का 8-15 दिवस एकदा सवय लावली की शेळ्या बंदिस्तसुद्धा होतात. त्याच्यामुळे तुम्हाला बंदिस्त करायला, अर्ध बंदिस्त करायला सुद्धा या शेळ्यांना काहीही अडचण नाही, कसल्याही प्रकारची अडचण नाही. क्वालिटीमध्ये शेळ्या आहे, क्वालिटीमध्ये वाण आहे. 100% एकदा संपर्क करा, त्वरा करा. तुम्ही बघू शकता मित्रांनो आता ह्या शेळ्यासुद्धा खरेदी झालेल्या आहेत टॉप क्वालिटीमध्ये. बघू शकता पहिल्या आणि दुसऱ्याच वेतात पाठी आहे. आता ही जी बघू शकता वरपे मामाच्या हातात शेळी आहे, दुसऱ्याच वेतात आहे मित्रांनो. दुधाची शेळी आणि एकदम टॉप क्वालिटीमध्ये शेळी आहे. बघू शकता तुम्ही घोड्याचं माप, हत्तीचं माप तुम्ही या शेळीला म्हणू शकता. तुम्हाला एक शेळी आणि दूध आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पुढं समोर दावणारच आहे. तर शेळ्या बघून घ्या मित्रांनो. आता समोर करून तुम्हाला या शेळ्या मी लावतो. त्याच्यामुळं ह्या शेळ्यांचं पहिले तर माप बघा. तर हे बघा, ही शेळीला माप बघा, उंच पूर्णपणा बघा, क्वालिटी बघा, वस्तू बघा. नातखोळा क्वालिटी आणि वस्तू आहे. तर घ्यायच्या तर अशा घ्या मित्रांनो, थोड्या ठेवा पण ह्या क्वालिटीमध्ये ठेवा. नातखोळा वस्तू, नातखोळा क्वालिटी एकदाच वापरायची आणि क्वालिटी वापरायची. हे बघू शकता, वाह, एक नंबर क्वालिटी. माप बघू शकता, सकाळचा टाईम होता. दूध बघू शकता तुम्ही. या टोटल शेळ्या मित्रांनो आम्ही 8 दिवस फिरून शेळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळं जवळपास सकाळीच आम्हाला शेळ्या, तुम्ही बघू शकता शेळ्यांची पोटंसुद्धा उपाशी आहे. उपाशी पोटी शेळ्या आम्ही खरेदी केलेल्या आहेत. तरीसुद्धा यांना दूध किती होतं, भरपूर प्रमाणात दूध तुम्हाला या शेळ्यांना दिसेल. कारण दुधाच्याच शेळ्या मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये आता ह्या टायमाला घेतलेल्या कधीही चांगल्या. कारण इथून पुढे जर तुम्ही 4-5 महिने दूध जरी काढलं उन्हाळा तरी बी तुमचे पैसे फिटून जातात मित्रांनो शेळीचे. ही गोष्ट कधीही तुम्ही ध्यानात ठेवा. तर एकदा नक्कीच ही काटेवाडी शेळी, हे बघा 6 दात 4 दातच पहिलं रूपाट आहे, पण दुधाला एकदम मात्र पॉवरफुल आणि टॉप क्वालिटीची घागर. तर एकदा या शेळ्या घेण्यासाठी संपर्क करा. खाली नंबर दिलेला आहे. जातेगावला ही गाडी येत आहे. आणि ह्या शेळ्यांना मित्रांनो तुम्ही बिंदास आता बघू शकता, काही मेंढ्यात चरताय, काही शेळ्यात चरताय, काही बंदिस्तमध्ये खाताय. तर टोटल म्हणजे सगळ्याच प्रकारचं वाण तुम्हाला या शेळ्यांमध्ये बघायला मिळेल. आणि हीच क्वालिटी, हेच माप असतं मित्रांनो. आणि नंबर 1 वस्तू असतात. त्याच्यामुळं तुम्ही बिनधास्त या, बिनधास्त खरेदी करा. एकदाच या शेळ्यांना तुम्ही घेतलं तर तुमचं पुन्हा शेळ्या पाळण्याची इच्छा होईल. अशा या शेळ्या आणि असा हा शौक आहे. धन्यवाद. चला तर मित्रांनो, भेटूया उद्या सोमवारी 8 डिसेंबर रोजी जातेगावमध्ये. लवकर संपर्क करा, त्वरा करा. जातेगावमध्ये या शेळ्या येत आहे. धन्यवाद. रंदे भैया शेळी पालन फार्म.